सांगली येथे महाशिवरात्री फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। हा महोत्सव 23 ते 27 फेब्रुवारी 2025 या काळात कल्पद्रुम क्रीडांगण, नेमिनाथ नगर, विश्रामबाग, सांगली येथे होणार आहे। या फळ महोत्सवात विविध फळाचे प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासोबतच शेतकरी वर्गाला डायरेक्ट गालाची बाजारपेठ व ग्राहक ते शेतकरी याचबरोबर समन्वय व सलोख्याचे नाते जोडले जाणार आहे व त्याचबरोबर चित्रकलेची स्पर्धा गट नंबर 1 1 ते 3, गट नंबर 2 4 ते 6, गट नंबर 3 7 ते 10, गट नंबर 4 खुला गट असा असणार आहे। स्पर्धकांना कागद आयोजकांकडून पुरवले जाईल, परंतु इतर साहित्य स्वतः आणावे लागेल। सदर परीक्षेस ऑइल कलर वगळता कोणत्याही प्रकारचे रंग वापरता येतील असे लोकसंदेश न्यूजशी बोलताना जिल्हा विकास कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी सांगितले। नमस्कार, मनोज वेताळ, कृषी विकास अधिकारी, सांगली। या ठिकाणी दिनांक 23 ते 27 या दरम्यान फळ महोत्सवाचं जिल्हा प्रशासन त्याचबरोबर फळ महोत्सव समिती यांच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता गेल्या वर्षीपासून आपण द्राक्ष महोत्सव घेतलेला होता। द्राक्ष उत्पादनासाठी अग्रेसर असलेला सांगली जिल्हा आणि या जिल्ह्यात द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने द्राक्ष दिन म्हणून सुद्धा साजरा व्हावा या संकल्पनेतून आपण हा द्राक्ष फळ महोत्सव या ठिकाणी घेत आहोत। किती दिवस फळ महोत्सव आहे? दिनांक 23 ते 27 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हा फळ महोत्सव होणार आहे। या फळ महोत्सवाच्या कालावधीमध्ये आपण फळांपासून तयार केलेल्या पाककृती स्पर्धा, फळांची चित्रकला स्पर्धा, त्याचबरोबर महिलांसाठी फळ सजावट स्पर्धा आणि होम मिनिस्टर स्पर्धा अशा पद्धतीचे कार्यक्रम त्याच्यासोबत ठेवलेले आहेत। टायमिंग आज या ठिकाणी हा 23 ते 27च्या कालावधीमध्ये होणारा फळ महोत्सव सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहणार आहे।